1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष साबुदाणा थालीपीठ करण्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा, मिरची आलं ठेचा, पाणी, मीठ, शेंगदाण्याचा कूट, दही, काकडी, साजूक तूप, साखर। साबुदाणा, मिरची, आलं, जिरं आणि पाणी घालत हे मिश्रण मुरवून घ्यायचं आणि यात बटाटा किसून घालायचा। आता यात पाणी, मीठ, शेंगदाणा कूट घालत हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटं मुरवून घ्यायचं। आता काकडीची कोशिंबीर करण्यासाठी काकडी किसून घेत दह्यात आलं मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट आणि किसलेली काकडी घालायची। आता साजूक तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे थालीपीठ घालायचं, झाकण ठेवत शिजवून घ्यायचं। झालं आपलं नवरात्र विशेष साबुदाण्याचं झटपट थालीपीठ आणि कोशिंबीर तयार। तर हे साबुदाणा न भिजवताचं थालीपीठ करण्यासाठी 1 कप आपल्या घरातलाच साबुदाणा घ्यायचा, भाजायची भिजायची अजिबात गरज नाही। मिक्सरच्या भांड्यात हा साबुदाणा काढून घ्यायचा, यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची, आल्याचा तुकडा घालायचा, झाकण लावायचं आणि मिक्सर मध्ये हलकसं दळून घ्यायचं। साबुदाण्याचे फक्त तुकडे झाले पाहिजे। आता यामध्ये जिरं घालूयात आणि पुन्हा फक्त ब्लेंड करून घेऊया। आता हे अर्धवट दळलेला साबुदाण्याचं मिश्रण बाउल मध्ये काढूया। यामध्ये पाणी घालायचं, साबुदाणा डुबेल इतपत पाणी घालायचं। 1 कप साबुदाणा होता तर 1 कप पाणी घेतलं। आता हे 5 मिनिटं बाजूला ठेवूया। आपला आहे ना साबुदाणा मुरतोय तोवर एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आणि याचं असं साल काढून घ्यायचं। बटाट्याचं साल काढून झालं की बटाटा किसून घ्यायचा। चला, इथे बटाटा किसून झाला की हा किसलेला बटाटा लगोलग या साबुदाण्यामध्ये मिसळून घ्यायचा, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही। पाणी बघा बऱ्यापैकी शोषलं गेलंय। चला, बटाटा छान मिसळून झाला। मिश्रण ऑलरेडी खूप सुकं सुकं झालंय, म्हणजे पाणी छान शोषून घेतलेलं आहे साबुदाण्याने। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं, मीठ घालूयात चवीप्रमाणे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिसळून घेऊयात आणि हे सगळं प्रकरण मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। चला, थालीपीठाचं पीठ मुरतंय तोवर कोशिंबीर तर करूच शकतो की नाही, म्हणजे थालीपीठ आणि चटणी किंवा कोशिंबीर कमाल लागते। आता हे काकडीचं 1 टोक काढून घ्यायचं। हे टोक काढलं की त्याच काकडीला असं घासून घ्यायचं, घर्षण करायचं। असं केल्याने काकडीचा कडूपणा कमी होतो असं म्हणतात। चला, आणि हे झालं कौतुक की काकडी किसून घ्यायची। चला, इथे अर्धा कप दही घेतलंय। यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा। नाही मिरची घातली तरी चालेल, पण चव छान लागते। चवीपुरतं मीठ, साखर थोडी जास्त घालते, आमच्याकडे गोडसर आवडते ही कोशिंबीर, भाजलेला दाण्याचा कूट मिसळून घेऊयात सगळं। आणि आता ही जी काकडी आपण किसून घेतली ही पूर्ण काकडी त्याच्या पाण्यासकट घालायची। पाणी नाही मी काढून घेत। हे छान मिसळून घेऊया।
मस्त अशी खमंग चवीची काकडीची कोशिंबीर देखील तयार आहे. हवं तर तुपाची आणि जिऱ्याची फोडणी तुम्ही वरण यामध्ये घालू शकता, पण गरज नाही, ही अशीच कमाल लागते. चला आता आपली कोशिंबीर होईस्तोवर 10 मिनिटं झाले. हे बघा थालीपीठाचं पीठ देखील छान दाटसर झालंय, म्हणजे पाणी बऱ्यापैकी आणि शोषून घेतलंय. आता थालीपीठ घालूयात. चला आता थालीपीठ घालून घेऊयात. तर तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवलाय, त्यावर घालूयात साजूक तूप. तेल वगैरे घातलं तरी काही हरकत नाही. तूप घालून झालं की पळीभर मिश्रण घालून घ्यायचं आणि छान असं पसरवायचं. जसं आपण बिरडं किंवा घावण करतो ना, अगदी तसंच. एखादा चमचा घ्यायचा आणि पांगवून घ्यायचा. आणि हे छान एकसारखं आपण पसरवून घेतलं की यावर झाकण ठेवायचं, कारण साबुदाणा आपण भिजवून घेतलेला नाहीये, त्याला पुरेसा वेळ मिळाला नाही, तो शिजला पाहिजे. त्यामुळे झाकण ठेवून खालच्या बाजूने मस्त असं खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. बरं मी इथे इटुकले पिटुकले करते, पण मोठेपण एकच मोठं तुम्ही तव्यावर थापून या पद्धतीने करू शकता. अजिबात तुकडे मोडत नाही, व्यवस्थित होतं. झाकण काढूयात. थोडंसं तूप सोडायचं, म्हणजे ते आणखी खुसखुशीत होईल, भाजलं जाईल छान. चला खालच्या बाजूने छान भाजलं गेलंय. मध्यम आचेवर करा, मोठ्या आचेवर करू नका. कमीत कमी 3 ते 4 मिनिटं तरी द्या, म्हणजे ते साबुदाणा शिजेल. साबुदाणा शिजला पाहिजे, करपला नाही पाहिजे. वा तुम्ही बघा साबुदाणा छान वाफवला गेलाय, अजिबात कुठे कच्चं असं वाटत नाहीये. आता अगदी हलक्या हाताने वा 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 काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. मस्त भाजलं गेलंय. आता इथून पुढे झाकण ठेवायची गरज नाही, हे असं झाकण न ठेवता खरपूस भाजून घ्यायचं. चला दोनही बाजूने खमंग असं भाजून घेतलंय. काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. दुसरी बाजू पण बघूयात. हे बघा ही बाजू पण मस्त अशी खरपूस भाजली गेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे थालीपीठाचं प्रकरण काढूयात. लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात, दमानं थोड्या वेळाने खाणार असाल तर जाळीवर ठेवा, म्हणजे मग ते सॉगे नाही होणार किंवा त्याला ओल नाही पकडणार. आता याच प्रकारे सगळे थालीपीठं करायचे. पुढचं थालीपीठ करताना फक्त गॅस बंद करा किंवा मंद आचेवर करा, किंवा तवा थोडा वेळ उचलून घ्या.